नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत. आज मी बिस्किट केले ते का चहाला नाश्त्याला आपल्याला लागतेच ना बिस्किट खायला, टोस्ट. मग त्यापेक्षा घरगुती केलेली बिस्किट आहे ती. चला मग त्यासाठी लागण्याचं साहित्य ती कशी बनवायची ती पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं. त्या रेसिपीला सुरुवात करू. आता आधी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा, 1 वाटी घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या पण मापाने घेऊ शकता, मी एकच माप केलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आहे. मी रवा अगोदर चाळून घेतला होता, तरी पण मी ह्याच्यासोबत चाळून घेतला आहे. आता ह्याच वाटीने साखर टाकायची. त्याच वाटीने मी थोडीशी अर्धी वाटी इतपत मी साखर घेतलेली आहे, साखर टाकून घ्यायचे. पुरतं मीठ टाकायचा, जास्त नाही, थोडंसं टाकायचं म्हणजे चव येण्यासाठी. गोड पदार्थ असल्यामुळं मी काजू बदाम बारीक करून घेतलेले ते काजू बदाम टाकायचे थोडे. मी थोडंसं येलदोडं चिचून घेतलेले ते 4-5 ते पण टाकायचे ह्याच्यात. सगळं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. खायला मस्त असे होते ते बरं का. महिनाभर जरी ठेवली आणि खाल्ली तरी पण चालते. ते महिनाभर टिकतेले असे म्हणजे होते ते एकदम खायला मस्त. आता ह्याच्यात थोडंसं तूप टाकूया. ह्याच्यात 2 चमचे असं तूप टाकायचं आहे. तूप मी पगळवून घेतलेलं आहे, म्हणजे गरम करून घेतलेलं आहे. आता हे सगळं असं पिठाला मिक्स करून घ्यायचं. लहान मुलांना तर लय आवडेल बरं का. ही एकदा करून बघा, खास लहान मुलांसाठीच आहे. हे बघा असा मुटका झाला पाहिजे. सगळं चोळून घ्यायचं याला तुपा. हे बघा आता थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेते. तुम्ही दुधानं मळलं तरी पण चालेल. मी पाणी टाकून मळून घेते चांगलं. आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने बरं का, सेम. दुधानं तर लयच भारी होते, दुधानं पण तुम्ही मळू शकता. बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेले. आता ही थोड्या वेळ झाकून ठेवते बाजूला. आटा घेतलेला आहे आणि लाटून घेणार आहे. पातळ थोडासा लाटायचा, चपातीपेक्षा थोडासा जाड. चपाती इतकं पातळ नाही लाटायचं, नाहीतर उगाचच कडक होते. असे लाटून घ्यायचे सगळं. ह्या पद्धतीने मी जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. त्याच्यावर अशी डिझाईन करायचे. डिझाईन बी असल्यावर बिस्किटाला खायला मुलांना भारी वाटतं. ही टोपण घेतलेलं आहे मी. आता या टोपणाच्या सहाय्याने जेवढं होईल ना तेवढ्या आकाराचे करून घ्यायचे. ते तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, म्हणजे जेवढं मापाचे पाहिजे ना तेवढं बिस्किट करून घेऊ शकता तुम्ही. मस्त असे झाले सगळे, असे काढून घ्यायचे. ते अशा पद्धतीने मी केलेली आहे ती. आणि एवढी जाड ठेवायची ती बरं का, जाडसेला एवढी ठेवायची. आता हे तळून घेणार.
लगी नाही पलटायचं. हे बघा मस्त असे लाल झालेले ते. आता ही मी एका ताटात काढून घेते. सगळे असे बिस्किट करून मी अशा पद्धतीने एक डिझाईन केलेले. तुम्हाला जशी डिझाईन आवडते ना तशी बिस्किटाला केली तरी पण चालते. मी ही एक डिझाईन केलेली. बघा अशा पद्धतीने बिस्किट तयार आहे ते चहासोबत खायला. मस्त असे बिस्किट झालेले ते बघा. खायला मस्त असे फुललेले आहे ते. बिस्किटासारखे बिस्किट लागते. या मग चहासोबत खायला. आणि कसे वाटले बिस्किट तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. हे बघा या पद्धतीने पण मी डिझाईन केलेली आहे.